या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांचा चमत्कार, एका भक्ताचा सत्य अनुभव. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एका अशा भक्ताचा सत्य अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुमचा स्वामींवरील विश्वास आणखी दृढ होईल. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्तांचा हात कधीच सोडत नाहीत. एका छोट्याशा गावात एक गरीब पण अतिशय श्रद्धाळू गृहस्थ राहत होता. त्याच्याकडे फारशी संपत्ती नव्हती, पण स्वामी समर्थांवरील त्याची श्रद्धा मात्र अढळ होती. तो दररोज सकाळी उठून स्वामींचा फोटो समोर ठेवून दिवा लावत असे आणि मनापासून म्हणत असे, श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एके दिवशी अचानक त्याच्या मुलाची प्रकृती खूपच बिघडली. डॉक्टरांनी तातडीनं उपचार सांगितले, पण त्यासाठी मोठी रक्कम लागणार होती. घरात पैसे नव्हते. नातेवाईकांनीही मदत करण्यास नकार दिला. त्या रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला. डोळ्यांत अश्रू होते. त्याने फक्त एवढीच प्रार्थना केली, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे. माझ्या मुलाला वाचवा. रात्रभर त्याने श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपला. दुसऱ्या दिवशी सकाळी एक अनोळखी व्यक्ती त्याच्या घरी आली. त्या व्यक्तीने कोणतीही ओळख न सांगता एक लिफाफा त्याच्या हातात दिला आणि म्हणाली, हे तुमच्यासाठी आहे, काळजी करू नका. तो काही विचारण्याआधीच ती व्यक्ती निघून गेली. लिफाफा उघडून पाहिला तर त्यात उपचारासाठी लागणारी जवळपास पूर्ण रक्कम होती. कोणाचे नाव नव्हते, कोणताही पत्ता नव्हता. त्याने तात्काळ मुलाला रुग्णालयात दाखल केले. काही दिवसात मुलगा पूर्णपणे बरा झाला. घरी परतल्यानंतर तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. त्याच्या मनात एकच भावना होती, स्वामी, हे सर्व तुमच्यामुळेच शक्य झाले. काही दिवसांनी त्याला स्वप्नात स्वामी समर्थांचं दर्शन झाले. स्वामी हसत म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी होतो, आहे आणि कायम राहीन. त्या दिवसानंतर त्या भक्ताचा विश्वास आणखी दृढ झाला. त्याने आयुष्यभर स्वामींची सेवा, नामस्मरण आणि इतरांची मदत करण्याचा संकल्प केला. या कथेचा बोध स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताला संकटे येतात, पण स्वामी त्याला कधीच एकटे सोडत नाहीत. प्रत्येक चमत्कार आपल्या अपेक्षेप्रमाणेच घडेल असं नाही, परंतु श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांमुळे जीवनात धैर्य आणि योग्य मार्ग मिळतो. म्हणून दररोज मनापासून नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी सर्वांनी कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ.